आपण बघत आहात आवाज कसमादेचा। वणी येथील सप्तशृंग गडावर चैत्रोत्सवानिमित्त मोठ्या उत्साहात यात्रा सुरू असताना दुर्दैवी घटनांची मालिका समोर आली आहे। अवघ्या काही तासांच्या अंतरात 2 भाविकांचा भोवळ येऊन मृत्यू झाल्यानं वारीत हळहळ व्यक्त केली जाते। मिळालेल्या माहितीनुसार चोपडा तालुक्यातील चौगाव येथील 17 वर्षीय परेश धर्मा पवार हा 26 मार्च रोजी दिंडीसोबत पायी सप्तशृंगी गडाच्या दिशेने निघाला होता। 29 मार्च रोजी कळवण तालुक्यातील भेंडी इथं दिंडी पोहोचली असता भंडारा कार्यक्रमादरम्यान जेवणाच्या रांगेत उभा असताना त्याला अचानक भोवळ आली। तो खाली कोसळल्यानंतर त्याला तातडीनं मदत करण्यात आली, मात्र त्याचा जागीच मृत्यू झाला। या प्रकरणी कळवण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। दरम्यान भडगाव तालुक्यातील जुवार्डी येथील 45 वर्षीय राजेंद्र रामराव पाटील हे पालखीसोबत वणी गडाकडे जात असताना मालेगाव तालुक्यातील शेरूर परिसरात त्यांनाही अचानक भोवळ आली। त्यांना तातडीनं धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असताना 29 मार्च रोजी त्यांचा मृत्यू झाला। याआधी नंदुरबार जिल्ह्यातील एका भाविकाचा गिरणा नदीपात्रात पाय घसरून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच या 2 घटनांनी यात्रेवर दुःखाचं सावट पसरलंय। यात्रेत सहभागी भाविकांमध्ये हळहळ व्यक्त होत असून प्रशासनानं आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन केलंय।